सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 20. कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा. ही कथा माझी सोलिकीत आहे, तर कृपया कॉपी करू नका. अचानक काळे मेघ दाटून आले, जे बघून वेदांतिकाला भीती वाटू लागली. तिच्या अंगाची कंपन सुरू झालेली आणि शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं. तर झालं असं की आज वेदांतिकाला अभिसोबत कुलदेवतेच्या मंदिरात जायचं होतं. कालच साधना यांनी तिला सगळं समजावून सांगितलेलं होतं, म्हणून आज पहाटे पहाटे वेदांतिकाची तयारी सुरू होती. तर अभि आताही बेडवर पालथा झोपला होता आणि नेहमीप्रमाणे त्याने अंगात काही घातलं नव्हतं. खाली फक्त ट्रॅक पॅन्टवर होता. आणि अचानक तयारी करता करता वेदांतिकाची नजर त्याच्यावर गेली आणि त्याला तसं बघून तिला लाज वाटू लागली. तिचे गाल झरझर गुलाबी होऊ लागले. प्रयत्न करून सुद्धा तिची नजर त्याच्यावरून हटत नव्हती. ती सुधबुध हरवून त्याला बघण्यात हरवली होती. तितक्यात अभिने त्याची कूस बदलली. तशी वेदांतिका थोडी दचकली. तिचे ठोके किंचित वाढले आणि तिने पटकन आपला चेहरा फिरवून घेतला. पण समोर असलेल्या त्या भल्या मोठ्या आरशात सुद्धा त्याचंच प्रतिबिंब दिसत होते. आज काही अभितीचा पाठलाग सोडणार नव्हताच वाटतं. तशी वेदांतिकाने लाजून आपल्या पापण्या झुकविल्या आणि गालातल्या गालात हसत लाजत होती. आता जर शालूने तिला बघितलं असतं ना, तर ती कोमातच गेली असती. इकडे वेदांतिकाचं आपलं सुरू होतं, तर तिकडे तिचा सडू राक्षसाला जाग आलेली आणि आपल्या समोर हे लाजरं साजरं रूप बघून त्याला तर त्याचा दिवसच गोड झाल्यासारखा वाटला. तिचे ते पिंकिश झालेले गाल आणि ते गुलाबी गुलाबी ओठ बघून त्याचा तर घसाच कोरडा पडू लागला. मॉर्निंग इतकी ब्युटिफुल सुद्धा असते मला तर माहीतच नव्हतं. अभि वेदांतिकाला बघून पुटपुटला, जी आता आरशासमोर लाजत उभी होती. नुकतीच आंघोळ केलेली ती अगदी नुकत्याच उमलेल्या फुलासारखी टवटवीत दिसत होती. त्यात तिने आज केस सुद्धा धुतले होते. तिच्या चेहऱ्यावर टपकणारं ते पाणी जणू सकाळचीच ओसच आणि त्यात तिच्या शरीरातून येणारा तो मंद सुगंध त्याला वेड लावत होता. इकडे वेदांतिकाचं लक्ष फक्त आपल्या तयारीत होतं. तिने आज फिकट अशा हिरव्या रंगाची साडी घातली होती, जी तिच्या गोऱ्या रंगावर खुलून दिसत होती आणि त्यावर असलेल्या खोलगड्याचा ब्लाऊज, ज्याची लटकन आता तिच्या गोऱ्या पाठीवर डोलत होती. सोबतच ते बांधताना होणारी तिच्या बांगड्यांची ती किनकिन. एकूणच आज अभिच्या रूमचं त्याला खूपच हॉट वाटत होतं. अभि तिला बघण्यात इतका गुंतला होता की कधीचा वाजत असलेला अलार्म कडे त्याचं लक्षच नव्हतं. शेवटी त्या आवाजाने त्रासून वेदांतिकाने चिडतच आपला चेहरा फिरवला. पण समोर त्याला उठलेलं बघून तिने पटकन अहो बोलत डोळे मिटतच आपली मान फिरवून घेतली. तेव्हा कुठे जाऊन अभि भानावर आला. ओ शिट म्हणत त्याने पटकन ब्लँकेट आपल्या अंगावर ओढून घेतली आणि पटकन बाजूला पडलेली आपली टी शर्ट घालू लागला. तर वेदांतिका त्याला हळूच
एक डोळा उघडून बघू लागली. त्याची ती घाई बघून तिला तर हसूच येऊ लागलं. तर अभिने मात्र घाईतच टी शर्ट अंगावर चढवली आणि सुटकेचा श्वास घेतलाच होता की वेदांतिका त्याला बघून जोरात हसू लागली. तर अभि ही वेडी वगैरे झाली का असं समजून तिला बघू लागला. तसं तिने त्याला स्वतःला बघण्याचा इशारा केला. तर अभिने खाली मान करून स्वतःला बघितलं आणि त्याने मनातच स्वतःला शिव्या हाडसल्या. कारण त्याने वेदांतिकाच्या नादात टी शर्टच उलटी घातली होती. त्यात हसण्याचं काय आहे? होतं असं कधी कधी. चुका होतात माणसांकडून. बोलत अभि बेडवरून पटकन खाली उतरला आणि धावतच वॉशरूम मध्ये शिरला. तशी इकडे वेदांतिका जोरजोरात हसू लागली. काय अभि, केलास ना इज्जतीचा भाजीपाला? वॉशरूमच्या आरशासमोर स्वतःला बघत अभि बोलला. तर बाहेर खोलीत वेदांतिका हसत हसत तयार होत होती आणि तिचे हे निखळ हसू ऐकून तिकडे वॉशरूम मध्ये अभिचे ओठ सुद्धा नकळत रुंदावत होते. गुडिया बाळा, नीट सांभाळून जा आणि काळजी घे. आणि हो गुडिया, घाबरू नकोस हा. मी असेल तुझ्या टच मध्ये. आरव आणि वसंतराव यांच्या तिला सूचना चालू होत्या. तर तिचं सुद्धा हसतच त्यांना होकार देणं सुरू होतं. मी सुद्धा जात आहे तिच्या सोबत. हे तर असे वागत आहे जशी ती कुठल्या तरी राक्षसासोबत निघाली आहे. अभि त्यांचं उतू जाणारं प्रेम बघून मनातच बोलला. त्याचीच तर चिंता आहे की गुडिया या राक्षसासोबत एकटी जात आहे. याचा काय भरोसा? वसंतराव अभिला बघत तोंड मुरगळत मनात बोलले. की आजे ना तू सोबत होते दोघे. एकाच वेळी सारखा विचार करत होते. निघू का आता की तिथेच रात्र करायची आहे? अभि त्यांचं अजूनही सुरूच आहे बघून वैतागतच म्हणाला. त्यात आरव आणि वेदांतिकाला इतक्या जवळ बघून त्याला कस तरीच व्हायला लागलेलं. हो हो, निघा आता तुम्ही, उशीर नको व्हायला, राजीवजी बोलले. हो, आणि वेदांतिका जसं सांगितलं तसं सगळं नीट कर, साधना बोलली. तसा वेदांतिकाने होकार दिला. त्यानंतर सगळ्यांच्या पाया पडून वेदांतिका आणि अभि घराबाहेर निघले. लग्नानंतर आज प्रथमच ते दोघे असे एकटे एकत्र कुठे जात होते. अभि ड्राईव्ह करत होता तर वेदांतिका त्याच्या बाजूला बसली होती. दोघेही शांत शांतच होते. बोलण्यासारखं काही नव्हतंच दोघांमध्ये. गाडी रस्त्याला लागली तसं अभिने गाडीतला FM लावला. छुपाना भी नहीं आता, बताना भी नहीं आता, हमें तुमसे मोहब्बत है, जताना भी नहीं आता. गाणं ऐकून नकळत अभिचं लक्ष वेदांतिकावर गेलं, जी आता गाडीची काच खाली करून बाहेरच्या त्या मोठ्या मोठ्या इमारती बघण्यात होती. तर अभि तिला. थोड्याच वेळात त्यांच्या गाडीने मुंबईचा तो माणसांनी आणि इमारतीने गजबजलेला रस्ता ओलांडला आणि काही वेळातच जुनाट अशा एका मंदिराजवळ त्यांची गाडी थांबली. लांबचं मंदिर असल्याने सध्या इथे तितकी गर्दी नव्हती. 1-2 माणसांचीच काय अशी रांग लागली होती.
गाडी थांबली तशी वेदांतिका गाडीतून खाली उतरली. तिने मागच्या बाजूला जाऊन दार उघडला आणि आतून साधना यांनी पूजेसाठी दिलेलं सगळं साहित्य आपल्या हातात घेतले. सोबतच तिने आपला साडीचा पदर आपल्या खांद्यावर नीट घेतला. मग अभि आणि ती सोबतच मंदिराच्या दिशेने जाऊ लागले. तशा आजूबाजूच्या असणाऱ्या लोकांच्या नजरा तिच्यावर पडल्या आणि ते सुद्धा तिला बघण्यात अडकले. आता काय करणार? देवानेच तिला इतकं सुंदर रूप दिलं होतं. त्यात नव्या नवरीचा साज आणि तेजाने तिच्या सुंदर रूपात आणखी भर घातली होती. त्यामुळे तिला बघणाऱ्यांच्या नजरा तिच्यात अडकून पडायच्या, जे बघून तिच्या बाजूला असणाऱ्या राक्षसाचा मात्र रागात तिरपापड होत होता. का का म्हणून सगळ्यांना हिलाच बघायचं असते? दुसरे पण ऑप्शन आहेत ना. नाही, पण घरचे तर घरचे, आता बाहेरच्यांना पण माझ्याच पाखराला बघायचं असते. अभि त्या नजरांना बघत मनातच चरफडत बोलला आणि आणखी वेदांतिकाच्या जवळ गेला. त्याच्या हातात असते ना तर त्याने आता वेदांतिकाला आपल्या बाहूत लपवून घेतली असती. इकडे या सगळ्यांपासून भिन्न वेदांतिका मात्र हवेने उडणारे आपले ते केस एका हाताने कानामागे सारत समोर समोर चालत होती. तर तिचा राक्षस मात्र तिच्यावर पारख ठेवत तिच्याही न करत तिला जपत होता. थोड्याच वेळात ते दोघे मंदिराच्या आत आले. गुरुजी, देवी आईची ओटी भरायची आहे. वेदांतिका तिथे असलेल्या गुरुजींच्या हातात आरतीचं सामान देत बोलली. नवीन लग्न झालेलं दिसते गुरुजी. हो गुरुजी, त्यासाठीच देवी आईचा आशीर्वाद हवा आहे. वेदांतिका बोलली तसे गुरुजी ते ताट घेऊन आज देवीच्या पायाशी गेले. तर वेदांतिकाने दोन्ही हात जोडून डोळे मिटले. अभिने सुद्धा तिला बघून हात जोडत डोळे मिटले. देवी आई, मला माझ्या ध्येयात यश दे आणि माझ्या घरच्यांना नेहमी आनंदात ठेव आणि जुळलेली नाती आणखी घट्ट होऊ दे. वेदांतिका मनात, देवी आई, खरं तर मला तुला काय मागावं कळत नाही. फक्त इतकंच मागेन, ही साथ कधीही तुटू देऊ नकोस. अभि मनात, बाळा. गुरुजींच्या आवाजाने दोघांचे डोळे उघडले. गुरुजींनी ओटीचं ते ताट वेदांतिकाच्या हातात परत दिलं. वेदांतिका आणि अभिने सोबतच मिळून गुरुजींच्या पाया पडले. गुरुजींनी सुद्धा त्यांना आपले मंगल आशीर्वाद दिले. तसे त्यांचे आशीर्वाद घेऊन अभि आणि वेदांतिका मंदिराबाहेर पडले. ते दोघे पुन्हा गाडीत बसले आणि तिथून निघाले. थोड्या वेळात अंतरावर गेल्यावर अचानक वातावरण बदलले. सगळीकडे अंधार पडला. आभाळात काळे मेघ दाटून आले, जे बघून वेदांतिकाची भीतीने चुरबुड सुरू झाली. तिचं अंग कंपन करू लागलं. कपाळावर घाम सुटू लागला. तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले. बाहेरून येणारा थंड वारा सुद्धा तिच्या मनातील भीती कमी करू शकत नव्हता.
तरी तिने कसेबसे स्वतःला सांभाळून ठेवले होते. पण शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. बाहेर आभाळात जोरात वीज कडाडली आणि आत वेदांतिका जोरात किंचाळून अभिच्या अंगावर पडली. काय झालं असेल वेदांतिकाला? अभिला कळेल का वेदांतिकाच्या बेशुद्ध होण्याचे कारण? कसा सांभाळेल अभि वेदांतिकाला? बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून समोरचे भाग वाचण्यासाठी आत्ताच चॅनलवर सबस्क्राईब करा. धन्यवाद.